नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमाबद्दल आपण या ठिकाणी थोडीशी चर्चा करत आहोत. त्यामध्ये गणित या विषयाकरता जे मार्कांचं वेटेज आहे, त्याच्या घटक उपघटक यांची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. पण चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आपण शक्यतो इंग्रजी या विषयावरती मोस्टली या ठिकाणी आपण काम करतोय, परंतु तरीही आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर बुद्धिमत्ता या विषयावरती सुद्धा आपण आता लक्ष दिलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी घटकाप्रमाणे उपघटकाप्रमाणे या ठिकाणी आपण आपली तयारी या ठिकाणी करत आहोत. तर त्या अगोदर विद्यार्थ्यांना नेमके घटक कुठले आहेत आणि त्याला असणारं मार्कांचं वेटेज किती आहे, ही स्ट्रॅटेजी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी काय करू शकत नाही, व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की जो काय अभ्यासक्रम आहे, आराखडा जो बोर्डाने घालून दिलेला आहे तुम्हाला, तो आधी व्यवस्थित समजून घ्या आणि मग अभ्यासाच्या मागे लागा. कारण जोपर्यंत तुम्हाला तो आराखडा समजणार नाही, किती वेटेजला आहे, किती महत्त्वाचा आहे आणि किती प्रश्न साधारण विचारले जाऊ शकतात, हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला जो पेपर आहे त्याच्यामध्ये अचूक मार्क मिळण्याची शक्यता सुद्धा फार कमी राहणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी घटक जो आहे तो संख्याज्ञान आहे. संख्याज्ञानावरती या ठिकाणी भारांश जो आहे, ज्याला आपण वेटेज म्हणू शकत, मार्कांचं वेटेज ते 12% आहे. याचे उपघटक कुठले असणार आहे, तर आंतरराष्ट्रीय रोमन चिन्ह असणार आहेत. 10 अंकापर्यंत संख्यांचे वाचन लेखन तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी अंकांची दर्शनी किंमत आहे, स्थानिक किंमत आहे, विस्तारित मांडणी आहे. त्याच्यानंतर मोठ्यातली मोठी लहानातली लहान संख्या तयार करणं असेल म्हणा, ओळखणं नाही बरं का, तयार करणं असेल म्हणा. संख्यांचा चढता क्रम उतरता क्रम असेल म्हणा. 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न असतील म्हणा. त्याचबरोबर सम विषम मूळ जोडमूळ सममूळ सहमूळ, त्याच्यानंतर संयुक्त त्रिकोणी आणि चौरस संख्या या तुम्हाला काय करता आले पाहिजे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी ज्ञान असणं या ठिकाणी संख्या ज्ञानामध्ये अपेक्षित आहे. आता इथं आपण बघूयात की संख्यावरील क्रिया कुठल्या आहेत. मग त्याच्यामध्ये पुढचा त्याला 20% वेटेज आहे बरं का विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. त्याच्यामध्ये बेरीज आली, मग ते 7 अंकी संख्येपर्यंत आहे बरं का. त्याच्यानंतर हातच्याची बेरीज आली, शाब्दिक उदाहरण आली, वजाबाकी, मग इथं सुद्धा तेच आहे, हातच्याची वजाबाकी आहे. त्याच्यानंतर 7 अंकी संख्येपर्यंत तुम्हाला वजाबाकी असू शकते, शाब्दिक उदाहरण आहेत. गुणाकार आला, मग 5 अंकीनी गुणलं तर 3 अंकी संख्येपर्यंत तुम्हाला आहे. भागाकार सुद्धा 5 अंकी भागले 2 अंकी संख्येपर्यंत आहे. पदावली आहे, अक्षरांचा उपयोग आहे, संख्यांचे विभाजन आहे. त्याच्यानंतर विभाज्य आहेत. 1 ते 10 पर्यंतच्या विभाजकतेचे कसोट्या या ठिकाणी तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नेमकं काय काय ट्रिक्स आहेत त्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये नंतर चर्चा करणार आहोत. परंतु 1 ते 10 तुम्हाला काय असणार, कसोट्या माहिती असणं फार गरजेचं आहे. याच्यासाठीचं जे वेटेज आहे ते साधारण 20% एवढं आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे अपूर्णांक. आता अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक, समच्छेद, भिन्नच्छेद, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम असेल म्हणा, बेरीज वजाबाकी गुणाकार. त्याच्यानंतर मग येतो तो अंशाधिक छेदाधिक पूर्णांकयुक्त अपूर्णांकयुक्त परस्पर रूपांतर आहे. त्याच्यानंतर सममूल्य अपूर्णांक आहे. दशांश अपूर्णांकामध्ये वाचन लेखन स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग आहे. बेरीज वजाबाकी म्हणजे हे अपूर्णांकांचं झालं बरं का. त्याच्यानंतर पुढचं त्याला 14% वेटेज आहे. त्याच्यानंतर मापन आणि महत्व मापन. आता याच्यामध्ये ह्याला 20% आहे. आता याच्यामध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, दशमान, परिमाण, परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी, शाब्दिक उदाहरण आहेत. कालमापन, मग त्याच्यामध्ये घड्याळ आलं, मग शाब्दिक उदाहरण आली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दिनदर्शिका कॅलेंडर आहे, कागद मापन आहे, मग रीम असेल, दस्ता असेल, नाणी नोटा यांच्याबद्दल परस्पर रूपांतर आहे. मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी विक्री संदर्भातली काही उदाहरणं तुम्हाला व्यवहारातली दिली जाणार आहेत आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाणार आहे, प्रश्न विचारले जाणार आहेत शाब्दिक. त्याच्यासाठी 20% वेटेज आहे. तुम्ही या ठिकाणी एक गंमत आहे बघा, लक्षात घ्या. एक तर मापन महत्व मान याच्यासाठी जवळजवळ 20% आहे जे वेटेज आहे ते. आणखीन सगळ्यात त्याच्या पाठोपाठ जर संख्यांवरील क्रिया याला सुद्धा 20% वेटेज आहे, म्हणजे त्यातल्या त्यात जास्त आहे. पुढचा आहे तो म्हणजे व्यावहारिक गणित. मग त्याच्यामध्ये नफा तोटा असेल, शेकडेवारी, सरळ व्याज असेल. कसं आहे, प्राथमिक माहितीवर उदाहरण आहे, कारण याची अजून इतकी डेप्थ नसते. नफा तोटा म्हटलं की नाही मुलं घाबरतात. लहान असताना तुम्ही अजून पण बेसिक कन्सेप्ट आहे बाळांनो, याच्यामध्ये फार काही जास्त नाही. आपली सिरीज सुरू झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू राहा चॅनलवरती, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या जातील. ते याच्यामध्ये याला 16% वेटेज आहे. पुढचा आहे भूमिती. मग त्याच्यामध्ये कोण, कोणाचे प्रकार, समांतर लंबरेषा, त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू, वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळ, कंस, परिमिती, त्रिकोण, आयत, चौरस. त्याच्यानंतर बहुभुजाकृती असेल, क्षेत्रफळ असेल, आयत आहे. त्याच्यानंतर त्रिमिती आहे व वस्तू घडणी आहे, आकृतिबंध आहे.
इष्टिका, चिती आणि घन, कडा, शिरोबिंदू, पृष्ठ या सगळ्यांचा काय आहे याच्यामध्ये समावेश आहे. एकूण 14% वेटेज आहे. हे तुमच्या लक्षात येते का? हे बऱ्यापैकी चौथीला यातल्या बऱ्याच गोष्टी कव्हर झाल्यात. वर्तुळाचे जे काय म्हणजे अवयव आहेत ते सगळे किंवा त्रिकोण असतील म्हणा, कोणकोणाचे प्रकार असतील म्हणा, हो की नाही? त्यामुळं बरंचसं झालेलं असतंय, पण त्याच्यावरती प्रश्न नेमके कुठले विचारले जाऊ शकतात हे पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आणखीन सगळ्यात इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे चित्रलेख. चित्ररूपात माहितीचं आकलन असतं, याला फक्त 4% वेटेज आणि मुलांना हे प्रचंड आवडतं आणि खूप सोपंही जातं, पण त्याचं जे वेटेज आहे ते 4% आहे. त्यामुळे मुलांना मला हे सांगायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या आणि ही जी सिरीज आहे ती आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे प्लीज 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 चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे पोहोचवा, जेणेकरून त्या शाळेत असतील किंवा क्लासला जाऊ शकत नसतील तर अशा मुलांसाठी खूप उपयोगी पडणारी सिरीज असणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओवर चॅनलवरती 12वीच्याही विद्यार्थ्यांचे काही घटक टाकलेले आहेत, 11वीच्या विद्यार्थ्यांचेही बरेचसे घटक आहेत. बरेचसे म्हणण्यापेक्षा अखंड बोर्डाची छान तयारी कशी करायची या संदर्भातले बरेचसे व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही जा याच्यावरती सगळे जे काही व्हिडिओ आहेत ते बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.